आणखी एक परीक्षा. या बाबतीत ब्रह्मकुमारी चंद्रमणीजी म्हणतात, कराचीत साधू टी.एल. वासवानी यांनी मुलींसाठी मीरा साक्षी या नावाची एक शाळा काढली होती. ते सत्संगही होते करीत. एके दिवशी बाबांनी आम्हा मुलांना सांगितले की तुम्ही साधू वासवानीजींकडे जाऊन त्यांना ईश्वरी संदेश द्या आणि त्यांच्याशी ज्ञान वार्तालापही करून या. त्यावेळेस साधू वासवानीजी ओम मंडळी विरुद्ध निरोधन करण्याच्या विचारात आहेत अशी बातमी होती. तेव्हा बाबांनी आम्हास म्हटले की वासवानीजींना आपण स्वतः ओम मंडळीत येऊन सारे काही चांगल्या रीतीने पहा, तेथे सत्संगात येणाऱ्या लोकांचे अनुभव ऐका, एकावी गोष्टींवर जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका आणि समजावून घेतल्याशिवाय आंदोलन करण्याची चूक करू नका, हा माझा निरोप त्यांना जरूर सांगा. तेव्हा आम्ही काही बहिणी मिळून त्यांच्याकडे गेलो. जाताना ईश्वरी संदेशाची एक ग्रामोफोन रेकॉर्डही बरोबर घेतली. आमच्याशी त्यांचा ज्ञान वार्तालाप घडला. आम्ही आमचे अनुभवही त्यांना ऐकविले आणि हेही सांगितलं की आता परमपिता परमात्मा आम्हास कोणते ज्ञान देत आहे, त्याचे लक्ष काय आहे, त्यापासून आम्हास कोणती प्राप्ती झाली आहे आणि त्यामुळे आमच्या जीवनात कोणते परिवर्तन घडून आले आहे, हे सर्व ऐकून वासवानीजी फार खुश झाले. बाबांतर्फे आम्ही त्यांना ओम मंडळी व ओम निवासात येण्याचे निमंत्रणही दिले. ते म्हणाले, बरे चला, मी आताच आपल्या बरोबर येतो असे म्हणून ते आमच्या बरोबर गाडीत बसून यावयास निघाले. गाडीत ते बसता त्यांच्या सत्संगात येणाऱ्या स्त्री पुरुषांनी आणि प्रशंसकांनी गाडीला घेराव घातला. आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही असे ते म्हटले. काही घाबरू नका, मी तासाभरात परत येतो असे साधू वासवानींनी त्यांना सांगितले. पण त्या लोकांनी ही खोटी बातमी वाटत होती की जर साधू वासवानी तिथे गेले आणि त्यांच्यावर ओम मंडळींचा प्रभाव पडून ते त्यांचेच झाले तर आम्हा सर्वांचे काय होईल, म्हणून त्यांनी साधू वासवानींना जाऊ दिले नाही. शेवटी साधू वासवानी गाडीतून उतरले आणि म्हणाले की दादाजींना भेटावयास फार मनात होते, पण आता काही येऊ शकणार नाही, नंतर कधी येईल. पुढे साधू वासवानींच्या शिष्यांनी व नेते मंडळींनी त्यांना अधिकच चिथावले. एक दिवस तर असा आला की साधू वासवानी यांनी त्या सर्वांबरोबर ओम निवासाबाहेर निरोधनही केले. हजारो लोक तेथे जमले. सर्वांनी मोठे जोरदार आक्रमण केले. भिंत फोडून ते आतही घुसले, पण त्वरित पोलिसांना तेथे येऊन सर्वांना पळवून लावले. साधू वासवानी यांना पोलीस घेऊन गेले. साधू वासवानी हे कृष्ण भक्त होते. गीतेवर त्यांची फार श्रद्धा होती. लोकांनी जर त्यांना चिथावले नसते आणि एक वेळ त्यांनी दादांच्या सन्मुख ज्ञानाविषयी चर्चा केली असती तर ते निरोधनाच्या भानगडीत कधी पडले नसते, उलट फार खुश झाले असते. पण आता निरोधनामुळे वातावरण जास्तच बिघडले. नेते मंडळींनी साधू वासवानींनाही बरोबर घेऊन सिंध सरकारवर दबाव आणण्यास प्रारंभ केला की ओम मंडळीवर सरकारने बंदी घालावी. त्यासाठी हिंदू सदस्यांनी व मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी व कायदेमंत्र्यांनी यांच्यावर दबाव आणला व त्यांनाही धमकी दिल्या. या बाबतीत मंत्रीद्वयांनी सिंधच्या विधानसभेत जी भाषणे केली ती फारच तथ्यपूर्ण आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मंत्रिमंडळातील हिंदू सदस्यांनी आम्हास राजीनाम्याची धमकी दिली आहे, पण कोणत्याही धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही. प्रत्येकाला आपल्या धर्ममतानुसार सत्संग व साधना करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. ओम मंडळीवर कोणत्याही कलमाखाली बंदी घालण्यास यावी. त्यांनी हजरत मोहम्मद व अन्य सुधारिकांचे उदाहरण देताना हेही सांगितले की प्रारंभी ते लोक संख्येने फार थोडे होते, त्यांच्यावरही लोकांनी अत्याचार केले होते. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की दादाजींना ज्या योग्य अटी घातल्या होत्या त्या त्यांनी पाळल्या आहेत. वास्तविक अत्याचार तर अँटी ओम मंडळीने केले आहेत. त्यांच्यावर बंदी घालणे रास्त ठरेल. शेवटी आपले मंत्रिमंडळ याच कारणामुळे कोसळून पडणार असे जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा ते थोडेसे नमले. सरकारने एक लवाद नेमले, पण त्या लवादातही सिंधीबाई बंद तसेच नेते मंडळीचे नातेवाईक यांचाच भरणा होता. यावर ओम मंडळीने सरकारला स्पष्टपणे कळविले. लवादातील एक सदस्य तर सिंध
ऑब्झर्व्हर या वर्तमानपत्राच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष असून ते सुरुवातीपासून अँटी ओम मंडळी बाजू घेत आहेत. तसेच त्यांचे अँटी ओम मंडळीचे काही सदस्यांशी नातेगोतेही आहे, म्हणून हे सदस्य निष्पक्षता पाती असणे शक्य नाही. असाच प्रकार इतर सदस्यांबद्दल सांगण्यात आले की ते सुद्धा अँटी ओम मंडळीच्या पक्षात आहे. म्हणून सरकारकडे एक अर्ज पाठवण्यात आला की लवादात एखादी निष्पक्षपाती व्यक्ती असली पाहिजे, मग ती इंग्रज असो व हिंदू असो. पुढे त्यात असे लिहिले की निरोधनामुळे जे वातावरण तंग बनलेले आहे ते शांत करण्यास यावे आणि लागू केलेले 144 कलम उठवावे, तरच ओम मंडळीचे प्रतिनिधी आपसात भेटू शकतील आणि आपल्या वकिलाशी सल्लामसलतही करू शकतील. तसेच लवादाद्वारे वकिलाला आणण्याची परवानगी देण्यात यावी, कारण ओम मंडळीच्या व्यवस्थापक समितीच्या सदस्य कायदेविषयक गोष्टी सादर करण्याबाबत अजाण आहेत. याशिवाय साक्षीसाठी कोणी व्यक्तीला बोलविण्याचा अधिकार लवादास असला पाहिजे. लवादाची कार्यपद्धती आणि ज्या गोष्टींची तपासणी त्यास करावयाची आहे त्याची यादीही प्रकाशित करण्यात यावी. परंतु हा अर्ज सुनावणीस घेतलाच आला नाही, तेव्हा त्यातील रास्त मागण्या मान्य करण्याचा प्रश्न उद्भवला नाही. म्हणून ओम मंडळीने लवादाच्या बैठकीत हजर राहण्याचे नकारले. ओम मंडळीच्या बऱ्याच सदस्यांनी वैयक्तिकरित्या लवादाला लिहून पाठवले होते की आम्ही लवादापुढे ओम मंडळीची मते व कार्य स्पष्ट करू इच्छितो. जरी ते सदस्य प्रतिष्ठित कुळातील स्त्री पुरुष होते तरी त्यांपैकी एकासही साक्षीसाठी बोलविण्यात आले नाही. शेवटी ओम मंडळीच्या प्रतिनिधीकडून आम्ही काहीही ऐकून न घेता लवादाने एकतर्फी निर्णय दिला की ओम मंडळीच्या सदस्यांनी वेगवेगळे राहावे, एकत्र राहू नये. हा मोठा विचित्र निर्णय होता, कारण ओम मंडळीचे सदस्य तर बहुतेक कुटुंबाचे होते. पतीने आपल्या पत्नीपासून, बापाने आपल्या मुलांपासून वेगळे का राहावे? बरेच कुटुंबेच ओम मंडळीचे सदस्य आहेत ही गोष्ट लवादाच्या लक्षातच आली नाही. आई वडील, मुले मुली सारे कुटुंब ओम मंडळीत होते. म्हणून या निर्णयावर सिंध गॅझेट वगैरे कित्येक वर्तमानपत्रांनी कडक टीका केली. या अन्यायाविरुद्ध बऱ्याच शिकलेल्या लोकांनीही आवाज उठवला. त्यांनी म्हटले की प्रत्येकाला आपापल्या सिद्धांतानुसार वागण्याचे पूर्ण कायदेशीर स्वातंत्र्य आहे आणि ते असलेच पाहिजे. ओम मंडळीनेही राज्यपालांकडे याविषयी पत्र लिहिले. वर्तमानपत्रातून या गोष्टीवर बराच चर्चा झाली की कायद्याखाली ओम मंडळीच्या सदस्यांनी वेगळे राहण्यास सांगण्यात आले आहे. तो कायदा तर या बाबतीत लागू पडत नाही. उपद्रव करणाऱ्या एखाद्या संस्थेला तो लागू पडू शकेल, पण हे लोक शांतीप्रिय व समाज सुधारक आहे असा निर्णय उच्च न्यायालयाने ओम मंडळीच्या बाबतीत पूर्वी एकदा दिलेला होता. पण कितीही अन्याय आहेत या जगात, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडेही लक्ष न देता केवळ मंत्रिमंडळाच्या बचावासाठी न्यायाचा खून करण्यात आला आणि शेवटपर्यंत ओम मंडळीला त्यांच्या विरुद्ध लवादात कोणी साक्ष दिली आणि त्याने काय काय सांगितले, तसेच त्यांच्या विरुद्ध आरोप काय आहेत आणि त्याला आधार काय आहे हे सर्व सांगण्यात आले नाही. शेवटी सिंधचे मुख्यमंत्री तसेच कायदे मंत्री या उभयंतांनी अनौपचारिकरित्या सुचविले की ओम मंडळीसाठी जवळपास असलेले 5-6 बंगले घेण्यात यावेत आणि त्यात त्यांनी काही केवळ वेगवेगळे राहावे. त्यांनी तोंडी आश्वासनही दिले की अशा प्रकारे काही दिवस गेल्यानंतर लोकांचे अत्याचार व आंदोलन बंद होतील आणि सरकार ओम मंडळी विरुद्ध कोणतेही पाऊल उचलणार नाही. बाप आपल्या मुलांचे मन खुश करण्याचा प्रयत्न तर करीतच असतो, तेव्हा असेच करण्यात आले. एका बंगल्यात बाबा आणि त्यांचे काही लौकिक सगळे सोयरे राहू लागले. दुसऱ्या एका बंगल्यात ईश्वरी ज्ञानाबरोबर लौकिक शिक्षण घेणारी लहान मुले राहू लागली. एका बंगल्यात ओम राधेजींच्या बरोबर बायका व वयात आलेल्या मुली राहू लागल्या. अन्य दुसऱ्या एका बंगल्यात पुरुष मंडळी राहू लागली. अशा रीतीने ईश्वर यज्ञाचे कार्य पूर्वीप्रमाणे चालू लागले. विद्यार्थी जीवन व ईश्वरी अभ्यासाचे कार्य हे अगदी तसे चालू लागले. आपल्या बस गाडीत बसून
लहान मुले पूर्वीप्रमाणे रोज क्लिफ्टन येथील समुद्रकिनारी जाऊ लागली. काही दिवस लोकांनी त्रास देण्याचा व भांडण करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी जेव्हा त्यांनी पाहिले की हे लोक बदलणार नाहीत, यांना ईश्वराबद्दल खरी तळमळ लागलेली आहे, तेव्हा ते थकून परत हैदराबादेत गेले. त्यांना परमपिता परमात्म्याशी वैर धरणे आणि आपला पैसा व वेळ व्यर्थ गमाविणे याच्याशिवाय दुसरे काही मिळाले नाही. त्यांना वाटले एक दिवस दादांचा पैसाही खर्च होता होता संपून जाईल आणि मग ते सर्व बायका मुली व पुरुष परत येतील. त्यांना काय माहित की हे सर्व शक्तिमान परमपिता पिता परमात्म्याद्वारे स्थापन केलेले गेले विश्वविद्यालय आहे. काही कोण्या माणसाने स्थापन केलेला साधारण ज्ञान यज्ञ व विद्यालय नव्हे. त्या लोकांनी वर्तमानपत्रात असे छापले की कोणीही ओम मंडळीत पैसा देऊ नये, म्हणजे मग त्यांच्याकडे असलेला पैसा संपेल आणि ते संस्था बंद पडेल. पण ज्या ओम मंडळीचा आधारच मुळी त्याग, तपस्या आणि ईश्वरनिष्ठा होता, त्याचा अंत लोक कसे करू शकले असते. ओम मंडळीचे कार्य आता शांतपणे व सुव्यवस्थितपणे चालू लागले. अल्पवयीन असल्याने ज्या मुलींना न्यायालयाद्वारे त्यांचे नातेवाईक घरी घेऊन गेले होते, त्याही आता परत येऊ लागल्या, कारण त्यांच्या आई वडिलांनी विचार केला की या मुलींची ईश्वरी विषय कळकळ अतूट आहे. या सिनेमा, फॅशन, खाणे-पिणे, विकारी, विवाह वगैरे बद्दल आमचे म्हणणे ऐकूनच घेत नाही, तेव्हा त्यांना तेथे जाऊन जीवन श्रेष्ठ करण्याचे शिक्षण घेण्यास का बंदी घालावी. सज्ञान व प्रौढ बायका तर पूर्वीपासूनच तिथे होत्या. त्यांना कोणीही परत जाण्याची आज्ञा देऊ शकत नव्हतं, कारण त्या ओम मंडळीत ओम राधेजींकडे जाऊन ज्ञानामृत पिऊ व पाजू शकतात अशी लेखी परवानगी त्यांना त्यांच्या पती, पिता व सासऱ्यांकडून पूर्वीच मिळालेली होती.